नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललोय श्री भैरवनाथ विद्यालय करडे येथे माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्याच निमित्त आज आपण व्लॉग करत आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्ते, मी सुनील काळे, शिक्षक, विज्ञान शिक्षक, भैरवनाथ विद्यालय, श्री भैरवनाथ विद्यालय करडे। तर आपण 12 व 13 तारखेला माननीय लोकनेते श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत। तर ते जे प्रकल्प मांडले आहेत आणि हा जो प्रकल्प आहे तर हा डे नाईट सेन्सर म्हणून हा एक प्रोजेक्ट आहे। तर याच्यामध्ये या विद्यार्थिनींनी की रात्र झाल्यावर लाईट ऑटोमॅटिक लागतो आणि दिवस झाल्यावर किंवा उजेड असल्यावर लाईट ऑटोमॅटिक बंद होणार असा हा प्रयोग आहे। तर त्याचा डेमो बघा। लाईट सेन्सर आहे, लाईट सेन्सर, लाईट सेन्सर आहे म्हणजे फोटो इलेक्ट्रिक सेन्सर। होय, म्हणजे याच्यात काय असतं माहितीये का, उजेड नाहीसा झाला का ऑटोमॅटिक लाईट लागते आणि उजेड पडला म्हणजे प्रकाश, त्याला फोटो सेल असतो एक आणि त्याच्यावर ते पडलं का मग ते हे होतं। आता अंदाजे याच्यात जवळजवळ इथं 150 प्रोजेक्ट सादर केलेले आहेत आणि या सर्व याचं काम आमच्या विद्यालयाचे विज्ञान विभागाचे प्रमुख श्री काळे सर यांनी हे उत्कृष्टरित्या या ठिकाणी हे सर्व नियोजित केलेलं आहे। तर बघा आता याच्यामध्ये आपण ह्या बॉक्सचा वापर करून आतमध्ये अंधार केलेला आहे। ज्यावेळेस आपण हा बाहेर काढू तर त्यावेळेस उजेड होतो आणि ऑटोमॅटिकली लाईट बंद होतात। याचा वापर सोलर चे दिवे असतील किंवा इतर आपण ग्रामपंचायतचे दिवे, जिथं मॅन्युअली माणसांना जाऊन बटन बंद करण्याची किंवा चालू करण्याची आवश्यकता राहत नाही, त्यासाठी याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होऊ शकतो। माझे नाव तेजस विजय फुले, मी श्री भैरवनाथ विद्यालय करडेमध्ये शिकतो। आज मी रेशीम उद्योगचा प्रोजेक्ट केला आहे। या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला शेतामध्ये तुती नावाची झाडे लावावे लागतात। ही झाडे 6 महिन्यानंतर कापले की तिथं पोल्ट्री म्हणजे शेड असते रेशीमचे, यामध्ये रॅकवरती पाला टाकून त्यानंतर आळी खाते। पहिल्या दिवशी आळी तांदळा एवढी लहान असते, त्यानंतर ती
पहिल्या मोल्टमध्ये 7 दिवसानंतर 1 दिवस झोपते व त्यानंतर तिची कात निघून थोडीशी मोठी होते. त्यानंतर 7 ते 15 दिवस दुसरा मोल्ट व 16व्या दिवशी ती पिवळसर होते म्हणजेच पिकते आणि त्यानंतर ती कोश तयार करायला सुरुवात करते. त्यात अशा चंद्रिका नावाच्या जाळी असते, या जाळीवरती ती कोश निर्माण करते. त्यानंतर 20व्या दिवशी हा कोश पूर्ण होतो व त्यानंतर 21व्या दिवशी महाराष्ट्रामध्ये 2 मार्केट आहे, बारामती व बीड या ठिकाणी, व त्या 2 ठिकाणी नेऊन हे कोश विकावे लागतात. आणि जर कुठून आणली रेशीम? रानात शेती केलेली तुझ्या घरी शेती काही रानात फुले ना? ओके. आणि मग हे लाईट ट्रिमर हा, काय कशासाठी वापरताय? विजेच्या बचतीसाठी. विजेची विजेच्या बचत बचत, कशी हा. होती? विजेची बचत ना आपण कमी करायला ना कमी होतं असं वाढवण्यासाठी वाढू शकतो. हे काय त्याला सप्लाय घेऊन हे माईकला हा, काय काम लागलो माहिती काय हा बोर्ड सगळ्यासाठी वापरला चेक करून दाखव. चेक करून दाखव. हा, याचा अर्थ काय? चालू आहे. मग इकडची ही कोणती वाइंडिंग आहे? प्रायमरी. इकडे 3 टोकाची सेकंडरी. आता कोणता काय हे ट्रान्सफॉर्मर टेप डाऊन. हा, असे 2 वाइंडिंग ओपन सर्किट शॉर्ट सर्किट चेक करता येतात. ओके. आमच्या प्रोजेक्टचं नाव पाण्यापासून वीज निर्मिती आहे. पाणी पहिल्यांदा येथे भरतं, चालू करून असं पाणी पहिल्यांदा येथे भरतं, नंतर इथून पडतं आणि त्यापासून वीज निर्मिती होती. ही आमची रोड साफ करणारी गाडी आहे. इथं पुढे सेन्सर आहे. जिथे रोड खराब असेल का तिथं गाडी ऑटोमॅटिक जाते, पाणी टाकते व हे मागलं हे नाही का मोटर्स हे क्लीन करते रोड. बघा माझे नाव प्रज्वल राजेंद्र दळे. मी आता 8वी मध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव हायड्रोलिक आर्म. त्याने ते इंजेक्शनने हा आर्म खाली जातो, तो एनएस वरती येतो, तो ह्या लिव्हरने हा इकडे येतो व ह्या लिव्हरने हा इकडे जातो. प्रदूषण वगैरे होत नाही ते. याने याला इंधनाची गरज नाही व याला कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. मी आता 8वी मध्ये शिकणारा विद्यार्थी. माझे नाव संस्कार उल्लंघे आहे. आमच्या शाळेचे नाव श्री भैरवनाथ विद्यालय आहे. मी अर्थक्विक डिटेक्टर बनवला आहे. अर्थक्विक डिटेक्टर म्हणजे भूकंप आल्यावर हा सेन्सर वाचतो. ह्या सेन्सर मध्ये आम्ही एक बजर, एक 3 बल्ब, एक ट्रान्सफॉर्मर आणि एक सेन्सर टाकला आहे. सेन्सरचं काम असं आहे, सेन्सर भूकंप आल्यावर डिटेक्ट करून बजरला सांगतो. बजर जोरात वाजतं आणि 3 बल्बांमध्ये लाईट लागते. ट्रान्सफॉर्मर करंट रिफ्रेश करून याच्यात पाठवतो. हे रिचार्जेबल आहे व इथे एक सोलर प्लेटही लावू शकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव सोलर सिस्टीम आहे. त्यामध्ये मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून हे 8 ग्रह आहे आणि सन हा ग्रह आहे. चालू करून दाखवतो.
विषय आहे एक पाऊल स्वच्छतेकडे आणि पर्यावरण. नाव सांग, नावापासून सुरुवात करायची तर ती बोलताना व्हिडिओ शाळेचं नाव. नाव आणि इयत्ता सांगायची. मी समृद्धी नवनाथ जाधव, इयत्ता 10वी. माझ्या शाळेचे नाव श्री भैरवनाथ विद्यालय करडे. माझ्या रांगोळीचा विषय आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज आणि एक पाऊल स्वच्छतेकडे. म्हणजे आपण जर आपल्या पृथ्वीचं संरक्षण केलं तर आपलं पुढचं आयुष्य सुरक्षित राहील. जसं की आपण झाडे लावली पाहिजे, आपले विचार स्वच्छ ठेवले पाहिजे, आपण डस्टबिनचा वापर केला पाहिजे, आपण गाड्या मोटरसायकल हे न वापरता आपण सायकलिंगचा वापर केला पाहिजे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. आपण स्वतःही स्वच्छ राहिलं पाहिजे. परत प्लॅस्टिक हे डिस्पोज होत नाही, त्यामुळे आपण प्लॅस्टिकचा वापर न करता आपण कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. एखादी वस्तू आपण फेकून न देता त्याचं परत म्हणजे यूज केलं पाहिजे, रिसायकल केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं आपण पाणी वाया न घालवता पाणी पण वाचवलं पाहिजे. माझ्या रांगोळीचा विषय पर्यावरण आहे. मी ह्या रांगोळीतून हाच उद्देश देते की मुलगी आणि पृथ्वी दोन्ही पण धोक्यात आहे. तुला काय सांगू? ते वाचवण्यासाठी काय करावं लागेल आता? प्रदूषण टाळायला लागन. प्रदूषण टाळायला लागन. प्रदूषण टाळण्यासाठी काय करावं लागेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे प्लॅन्टेशन पाहिजे. म्हणजे काय, वृक्षारोपण मोठं प्रमाणात व्हायला पाहिजे. झाडे लावली झाडे लावली प्रदूषण पलीकडे काय दाखवलं हत्ती म्हणजे प्राणी वाचले प्राणी वाचले पाहिजे. नदी ह्याच्यात म्हणजे कचऱ्याचं प्रमाण कमी पाहिजे. प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय. इथे काय आम्ही आग. जंगल वाचवली पाहिजे. हं. बरोबर. छान आहे.